अरे जागर ऐक ना, काही डायलॉग मारना तुझा. आपण आला. हा. अरे नमस्कार पब्लिक, मी तुमचा सागर भारती. मस्त आहे ना, मस्त चाललं पाहिजे भैया. सागर बोले टॉप टू बॉटम भैया. सागर बोले टॉप टू फेमस आहे भैया. इंस्टाग्रामवर चेक करायचं भैया. सगळ्यात महत्वाचं शिवमचं आणि शिवमच्या जे तुमचं अकाउंट आहे त्याबद्दल मागे जास्त येत नाही, पण शिवमचं मनपूर्वक धन्यवाद. माझं नाव सागर भारती आणि इंस्टाग्रामवर माझं अकाउंट आहे सागरचा उतारा म्हणून. आणि माझे कमी व्हिडिओज मध्ये मला व्ह्यूज जास्त आले, त्याबद्दल माझ्या मित्रांचं आणि तुमच्या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. स्टॉप. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे सागर भारती. म्हणजे सागरचा उतारा म्हणून महाराष्ट्रभर फेमस असलेले, प्रत्येकाच्या फीडवर हे तुम्ही कधी ना कधी बघितले यांचे रील असतीलच. हे आता आपल्यासोबत आपल्या पॉडकास्टमध्ये जॉईन झालेले आहेत. तर मी यांना आज थोडे प्रश्न विचारणार आहेत, जे की आपल्या कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही ॲडिशनल प्रश्न विचारले असेल नक्की सांगा. तर सागर भाऊ, तुम्ही सांगा की तुम्ही हा दारूचाच कंटेंट का बरं निवडला? दारूचं काही नाही एवढं. मी स्वतः मला सवय आहे. दररोज म्हणजे सवय नाही असं दररोज नाही. फक्त मला फॅमिली सोबत आणि स्वतःसोबत एन्जॉय करण्याची हौस आहे, इच्छा आहे. आणि तेच मी सगळ्यांना माझे फॉलोअर्सचे जेवढे मित्र आहेत त्यांना एवढंच सांगतो की बाबा, माणसं टेन्शनमध्ये राहता, डिप्रेशनमध्ये पडता, एन्जॉय करायचं काही कळत नाही. ड्युट्या करता 8 घंटे, वापस घरी येतात, झोपून राहता, वापस ड्युटी. त्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो, बाबा जिंदगी एकदाच आहे, लाईफ एकदाच आहे, चांगल्या प्रकारे एन्जॉय करा. आणि तुम्हाला पण सांगतो तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही पण एन्जॉय करा, लाईफचा एन्जॉय घ्या, लाईफ एकदाच आहे. अच्छा. तर तुम्ही सुरुवात करताना तुम्हाला ही आयडिया कुठून आली की आपण सोशल मीडियामध्ये गेलं पाहिजे, व्हिडिओ बनवले पाहिजे, लोकांपर्यंत आपला विचार पोहोचला पाहिजे? तर हे तुम्ही ते सुरुवात केली आणि तुमच्या डोक्यात ही आयडिया कोणी आणून दिली? सगळ्यात महत्वाचं शिवम सर तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मला हे पहिल्यापासूनच सुरू करायचं होतं. पण आपले मराठी लोक किंवा मग सगळेच जण, मराठी लोकच नाही म्हणत, सगळ्यांचे लोक, सगळेच थोडा सोशल मीडियाला घाबरतात. पण त्यांना चांगल्या प्रकारे सोशल मीडियाचा अभ्यास नाहीये. आणि अभ्यास त्यातून लोक म्हणजे लोकांपर्यंत मॅसेज स्वतः फेमस होणे, सध्या सोशल मीडिया तुम्हाला देते, त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा. मला हे पहिल्यापासूनच करायचं होतं, पण थोडंसं मी घाबरत होतो. पण जेव्हा माझा एक व्हिडिओ गेला आणि त्या माध्यमातून मला थोडंसं लोक ओळखायला लागले. मला पहिले घराच्या बाहेर कोणीच ओळखत नव्हतं. 4 मित्र आणि घरातले नातेवाईक, फॅमिली एवढेच ओळखत होते. पण मी कुठे बी गेलो आता, तर मला फेमस म्हणजे मला एवढं मला म्हणायचं नाहीये की बाबा मी फेमस झालो, की बाबा तुम्ही सोशल मीडिया कोणचा बी धंदा झाला, तुमचा बिझनेस झाला, कोणतीही गोष्ट छोटी टपरी बी असो, तर त्यातून नाही का बिझनेसच्या माध्यमातून तुम्हाला जर मोठा करायचा आहे तुमचा, तर सोशल मीडियाचा वापर करा. चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रतिसाद भेटेल. अच्छा, सागरचं एक मला सांगा, तुम्ही जेव्हा हा दारूच्या कंटेंटवर व्हिडिओ बनवला, तेव्हा तुम्हाला विरोध कोणी केला, कोणी किंवा नाव ठेवले, असं काही तुम्हाला प्रकार घडला? 100% सर. आता तुम्हाला पण मी एक सांगू इच्छितो, तुम्ही पण माझ्यापेक्षा पॉडकास्ट चॅनल वापरता तुम्ही, त्याला तुम्ही माझ्यासारखे भरपूर तुम्ही इंटरव्ह्यू घेतले असेल, पण जोपर्यंत माणसाला सक्सेस होत नाही तोपर्यंत शिवायच बसता. वाईट कमेंट पण येतात. सोशल मीडियामध्ये तुम्हाला एवढंच माझं सांगणं आहे की बाबा, वाईट कमेंट येत असेल तर त्यांना नाही का इग्नोर करा. चांगल्या कमेंट त्यांना पण प्लस करा आणि समोर चला सर. हा प्रसंग येणार आहे तुम्हाला. चांगले व्हिडिओ काढले, वाईट व्हिडिओ काढले, तर मी त्यांना एवढं सांगणं आहे माझं की बाबा त्याच्यावर इग्नोर करा. पण जेव्हा तुम्ही सक्सेस होशाल तेच लोक तुम्हाला येऊन भेटतील. या मी बऱ्याच लहान मुलांचे व्हिडिओ बघितले, एक तुमचा डायलॉग कॉपी करतात. त्या लहान मुलांसाठी का तुम्ही तो डायलॉग मारा ना? तो व्हिडिओ मधून निघून जातो सर, त्या असं याच्यातून निघत नाही तो. सर पण तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट होऊन जाऊ दे ना शुभम सर. चला, नमस्कार पब्लिक, मी तुमचा सागर भारती. मस्त आहे ना, मस्त चालले पाहिजे भैया. सागर बोले टॉप टू बॉटम भैया. एन्जॉय करा लाईफ, लाईफ एकदाच आहे भैया. लाईफचा चांगल्या प्रकारे अनुभव घ्या, एन्जॉय करा आपल्या फॅमिली सोबत, आई वडिलांसोबत आणि स्वतःसोबत एन्जॉय करा. स्वतःसाठी कमवतो ना, तर स्वतःसाठी एन्जॉय करा. तोपर्यंत सागर बोले टॉप टू बॉटम. क्या बात. धन्यवाद सर, धन्यवाद. चालू आहे, चालू आहे. अरे, तर सागरजी मला एक सांगा, ही स्प्रिंग हानिकारक आहे आपल्या बॉडीसाठी. कोल्ड्रिंक्स असतील, सगळ्या पेय असतील, ते हानिकारक असतात आपल्या बॉडीसाठी. याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? शुभम साहेब, आणि मी तुमच्या पॉडकास्ट आता तुम्ही खूप वेळच बोललो नाही. आता मी तुमचं नावच घेतो फक्त शुभम साहेब. मला या जगामध्ये कोणची गोष्ट चांगली आहे ती गोष्ट सांगा तुम्ही, मग मी बंद करतो. कोणती गोष्ट पाण्याभाज्यापासून सगळं औषध मारून येऊ लागलं पाहिजे, आहे की नाही बरोबर? जोपर्यंत देवाच्या कृपेने जोपर्यंत टिकलो भया, पहिले माणसं 70-80 वर्ष पण टिकत होते. आताची माझी लाईफ मी एवढं ठरवलेली भया, 60 वर्षापर्यंत जगायचं भया, व्यवस्थित व्यवस्थित जगायचं. मस्त पोटवर खायचं सर, 3 टाइम 2 टाइम आणतो, 3 टाइम मस्त आणायचं, मस्त एन्जॉय करायचा.
संध्याकाळी एक क्वार्टर घ्यायची फक्त एन्जॉय. अहो साहेब अशी झोप लागते ना शुभम साहेब, एक नंबर भैया, एक नंबर. अहो साहेब सिरियस मध्ये सांगतो, 8 घंटे काम करून घरचं टेन्शन सगळं, बारीक सारी ते सारी सगळं टेन्शन आहे, प्रॉब्लेम सॉल्व आहे, सगळे प्रॉब्लेम घरात तुमच्या पाठीमध्ये यांनी पण प्रॉब्लेम आहे. ते सगळ्यांना सूट करून माणूस जेव्हा रात्री झोपतो खूप टेन्शन मध्ये असतं, खूप टेन्शन. हे काय बहीण लेकर वाचं हे ते सगळं टेन्शन असतो. हा बाई बाई तरी बहीण तरी मुलगा आणि तू सगळं बापाला सांगतो, पण बाप कोणाजवळ सांगणार आहे? सांगतं का नाही? ते बाप कोणाजवळ सांगणार आहे? म्हणून त्यासाठी थोडंफार नाही का स्वतःचा एन्जॉय असतो त्याचा. एक क्वार्टर पिला, संध्याकाळी झोपलं व्यवस्थित, झोप शरीरासाठी झोप खूप आवश्यक. 8 घंटे ते सायंटिस्ट सांगितले, मला एवढं काही कळत नाही. 6 घंटे झोप पाहिजे म्हणजे पाहिजे. अच्छा. सागर मी असं म्हणू शकतो का की हे जे आपण स्टार्ट केलंय हे टेन्शनमुळेच रिलॅक्स व्हायसाठी स्टार्ट केलं असं? नाही 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 नाही, हे चुकीचा मेसेज आहे. तुम्ही म्हणू नका असं, हा माझा चुकीचा मेसेज जर गेला असेल तुमच्या माध्यम, हा चुकीचा मेसेज आहे. फक्त आणि फक्त एन्जॉय. हे ह्या डोक्यापासून तर पायापर्यंत हे शरीर एकदाच आहे, त्याचा पुरेपूर फायदा उद्या. फक्त हे शरीर 8 घंटे काम आणि घरी, 5 घंटे काम घरी, एवढंच आहे या शरीराला. वेगळं काही दाखवा ना. हे जीवन तुम्हाला देतंय तर दाखवा ना त्याला. फॅमिली सोबत जा, लेकरा बाळासोबत जा, फॅमिली सोबत एन्जॉय करा, बाहेर जा, मस्त एन्जॉय करायचा. काय सांगतो शुभम साहेब, आपण आता बाहेर गेलो, असं होऊ नये, देवाचे प्रमाण असं होणार नाही. आपण पुण्य केलेले, ठोकला आपल्याला, गेलो वर गेलो, काय होणार आहे? म्हणून मस्त एन्जॉय करायचा. उद्या आजचा दिवस चांगला गेला ना, आजचा दिवस चांगला गेला ना, घरी जाऊन झोपायचं आपल्याला, मस्त झोपायचं, मस्त एन्जॉय करायला, वापस उद्या ड्युटीला. बरं मला एक सांगा, तुम्ही आता पण एवढे रील्स टाकल्या, तुम्हाला स्टार्टिंगला विरोध झालाच असेल, पण त्याच्यामध्ये कमेंट पण खूप वाईट आले असतील, मेसेज आले असतील तुम्हाला. तर अशा वाईट कमेंट किंवा असे काही वाईट मेसेज असतील तर तुम्ही शेअर करू शकता असं? इग्नोर करायचं. खूप या तुमच्या माध्यमातून नाही बोलू शकत मी. वाईट तर म्हणत असतात, त्यांना इग्नोर करायचं. सर तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जर तुम्हाला फेमस जर व्हायचं असेल, तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल, त्या हे बघा काय होतं, आता हा व्हिडिओ मी शिवम सर व्हिडिओ काढताय, याला पण वाईट कमेंट येणार आहे, वाईट कमेंट येणार आहे, पण त्याला इग्नोर करायचं आणि समोर चालायचं. वाईट ते फक्त नंतर तुम्हाला सक्सेस जेव्हा होशाल तुम्ही, तर तेव्हा ते स्वतःहून येऊन भेटणार तुम्हाला, तुमचे फोटो काढणार आहे. हे 100% सांगतो. 100% सक्सेस होणार तुम्ही देवाच्या कृपेनं. सक्सेस. बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काहीच नाही जीवनामध्ये. निगेटिव्ह करशाल तर मागच असेल, पॉझिटिव्ह विचार करा आणि समोर न्या. बरं तुमचा हा जो कंटेंट आहे याच्यामध्ये तुम्ही युवा पिढीला काय सांगता? सक्सेस. फक्त एवढं सांगितलं तुम्हाला, सक्सेस. एखादी गोष्ट मनात याच्यात अडकून नका ठेवू. मित्रासमोर शेअर करा, आई वडिलांना शेअर करा, ठेवू नका तुम्ही. डिप्रेशन ही जनता सर साहेब शिवम सर, ही जनता डिप्रेशन मध्ये चालली आहे. थोडं पार्टी हे झालं, वाईट विचार करता, वाईट विचार करता, वाईट विचार करू नका. वेळ येणार तुमची, वेळ येणार, समोर जाशाल तुम्ही. सक्सेस समोरच्याला सक्सेसने उत्तर द्या, फक्त एवढंच आहे बघ. आणि एन्जॉय करा, लाईफचा एन्जॉय करा. बरं मला एक सांगा, तुम्ही जर खूप फेमस झालात, जास्त फेमस झालात पुरा महाराष्ट्रभर, भारताभर, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता? दारूचे रेट कमी फ्रेंड आहे, दारूचे रेट कमी करणार. दारूचे रेट तुम्ही कशी कमी करणार? ते सरकार चालत असेल. झालं समजा एखाद्या वेळेस आलं माझ्या हातात, एखाद्या तुमच्या ब्रॉडकास्ट चॅनल म्हणतात ना, त्या कोणी जर नवीन एखादा आला, तुम्हाला तसं सांगितलं, त्याला बी तसं सांगेन, अशा मागण्या तिथे जाईन आमच्या. हो अहो साहेब, खोटं नाही बोलत मी, हसण्यावर गोष्ट आहे, सिरियस मध्ये गोष्ट सांगतो. जी क्वार्टर मी 150 रुपयाला पित होतो, ती 90 भेटू लागली आता. इतके रेट पण हरणार नाही सर. मी तुम्हाला मित्रांनो सांगा, हरायचं नाही भैया, टेन्शन नाही घ्यायचं. 150 200 होते, पण हरायचं नाही भैया. सागर बोले टॉप टू बॉटम भैया. धन्यवाद सागर, तुम्ही वेळ दिला आम्हाला बद्दल. एखादा तुमचा डायलॉग सगळ्या फॅन्ससाठी होता तुमच्या, आणि आपण इथं ब्रॉडकास्ट थांबवून घेऊ. नमस्कार पब्लिक, मी तुमचा सागर भारती. मस्त आहे ना, मस्त चालले पाहिजे भैया. सागर बोले टॉप टू बॉटम. बाय मित्रांनो. शिवम सर धन्यवाद.